सगळ्यात जास्त गोठा बंद पडायचं कारण काय? गोट्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय दूध आहे. हे दूध कोण काढतं? बिहारी. आपल्या भागामध्ये 80-85% बिहारी शिवाय गोटे चालत नाहीत. हम्म. आणि तोच बिहारी ज्यावेळेस पळून जातो त्यावेळेस पूर्ण दुधाची सायकल विस्कळीत होऊन जाते. हो. आणि त्याच वेळेस शेतकरी असो किंवा इतर बिझनेसमॅन असो ज्यांनी दूध धंदा केलाय, जर बिहारी निघून गेल्यानंतर स्वतः त्याला सगळे धंदे सोडून तिथे यावं लागतं किंवा शेतकऱ्याला चारा पाणी पीक सोडून गोट्यात यावं गोठ्यात लागतं. यावं लागतं. मग ह्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस त्याची चिडचिड व्हायला लागते त्यावेळेस शेतकरी बायतोकून एक तर दूध धंदा बंद करू शकतो. ही गोष्ट बिहारी गोट्याच्या बाहेर पाय सुद्धा ठेवत नाही. हा, आणि वरून त्याला 13,500 रुपये पण द्यावे लागतात. 13,500 भागत नाही. आपण त्यांना पीठ देतो, त्यांना तांदूळ देतो, त्यांना गॅस टाकी देतो. अरे हा, हा मग खर्च ते साधारणतः 17-18,000 पर्यंत जाते. एवढ्यावर नाही, बारीक विचार करावा लागेल. 1-1.5 लिटर बिहारी दूध घेतो प्रत्येक दिवशी. ह्या दुधाची मार्केट व्हॅल्यू जर काढली तर 80-85 रुपयांनी जरी पकडलं तरी 2400-2500 रुपये ऍड करा. 19,000च्या मेळ्यात बिहारी जातो. हा. आता ह्याला एक रामबाण इलाज आपल्याकडे काय आहे? पण डिलावल नावाची जी मशीन आहे, म्हणजे डिलावल जो ब्रँड आहे तो